दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमरावती येथील सांस्कृतिक भवन येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या श्रद्धांजली कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवंगत अजित पवारांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी आमदार, माजी मंत्री, विविध पक्षांचे राजकीय नेते तसेच सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। आपण या ठिकाणी सर्व एकत्रित झालेलो आहोत। अमरावती महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर श्रीचंदजी तेजवाणी सर्व नगरसेवकांना विनंती आहे आपण सुद्धा या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। माजी पालकमंत्री सन्माननीय श्री प्रवीण भाऊ फुटे आपणास सुद्धा विनंती आहे आपण आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। अमरावती महानगरपालिकेचे महापौर सन्माननीय श्री श्रीचंदजी तेजवाणी आपणास सुद्धा विनंती आहे आपण या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार सुलभताई खोडके आपणास सुद्धा विनंती आहे आपण या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। आपण आदरणीय साहेबांना या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। श्री हेमंत दादा काडमे, सदस्य श्री शिवाई शिक्षण संस्था अमरावती यांना आदरणीय अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्राची हानी झाली त्या दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण इथे सर्वपक्षीय लोक इथे एकत्रित झाले। विनंती आहे त्यांनी आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय श्री मोहनजी पावडे आपणास सुद्धा विनंती आहे आपण आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं।